अपडेट जाणून घ्यायचे आहेत प्रेक्षकांना, पण त्याआधी तुम्ही आतापर्यंत आपलं मिराज व्हाईस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून असेल तर करून घ्या. अशाच नवनवीन आणि छान छान डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायचे आहेत. प्रेक्षकांना, आपण इथे एका गोष्टीचा पाहिलेलंच आहे, ते म्हणजेच की आता जो शिवा आहे, शिवा इथे राहायला आलेला असतो आणि शिवा इथे राहायला आल्याच्या नंतर आता म्हणजे जो काही शिवा आहे, शिवाला इथून कुठेच जायचं नसतं. आणि त्याचबरोबर जो शिवा आहे, शिवा एका गोष्टीचा इथे विचार करत असतो, की शिवा इथे एका गोष्टीचा विचार करत असते, आशूला हे सर्व काही इथे सहन होणार नाही. आणि त्याचबरोबर आशूला इथे ह्या सर्व गोष्टी सहन नाही झाल्या तर मग मात्र त्याला इथे त्रास होईल. ह्या ना अनेक गोष्टी इथे आता शिवाच्या मनामध्ये सुरू असतात. तेव्हा आशू बोलत असतो, नाही, मी इथून कुठे जाणार नाही आणि त्याचबरोबर मी इथेच राहणार आहे आणि ते सुद्धा कायमस्वरूपी. आणि जोपर्यंत मी आता इथे स्वतःला सिद्ध करत नाही किंवा मी इथे स्वतःला ह्या गोष्टी ज्या आहेत जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही आणि सिद्ध केल्याशिवाय मी इथं कुठेही जाणार नाही, असं इथे तो बोलत असतो. आणि काही जरी झालं तरी सुद्धा मला इथे स्वतःला सिद्धच करायचं आहे. तेव्हा जेवण वगैरे बनवलेलं असतं आणि जेवण वगैरे बनवल्याच्या नंतर आता इथे त्याला कांदा कापायचा असतो. म्हणून इथे जी काही शिवा आहे ती बोलत असते, मी कापते. तेव्हा इथे तो बोलत असतो, नाही, तू काहीच करायचं नाहीयेस, कांदा तर मीच कापणार आहे, असं इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते, ती म्हणजे की आता इथे जो काही आशू आहे तो बोलत असतो, कांदा मी कापतो, कारण तू इथे हाताने फोडतेस वगैरे कांदा, असं म्हणून तो आता कांदा कापायला घेत असतो. आणि कांदा कापायला घेतल्याच्या नंतर आता इथे त्याच्या थोडंसं बोटाला लागत असतं. आता त्याच्या इथे बोटाला लागल्याच्या नंतर मात्र जी काही शिवा आहे ती त्याला बोलत असते, हे सर्व काही तुला करायची काय गरज होती, तू असा कसा वागू शकतोस, आणि त्याचबरोबर बघ तुझ्या हाताला किती लागलेला आहे, किती काय काय झालेलं आहे, तू असं कशाला करतोस, असं इथे ती बोलत असते. आता तिने इथे ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इथे शिवा आहे, जी काही शिवा आहे त्याच्या बोटाला लागलेलं असतं आणि ती पटकन त्याचं बोट तोंडात घालते. तेव्हा आता इथे तेवढ्यातच तिची आई आलेली असते. तिची आई तिथे आल्याच्या नंतर पाहते तर हा सर्व प्रकार ह्या पद्धतीने झालेला आहे. त्याचबरोबर आता इथे ती एका गोष्टीचा विचार करत असते, हा सर्व काय प्रकार आहे. आणि त्याचबरोबर आता इथे हे सगळं काही काय चाललेलं आहे आणि हे असं होऊ शकतं का. आणि तेव्हा मात्र इथे आता जी काही शिवा आहे आणि त्याचबरोबर आता शिवा, आशू तुझे हे काय हाल आहेत हे मला पाहवत नाही, बघवत नाही, पण आता तुला इथे नाही राहू देणार मी, तू आत्ताच्या आत्ता इथे चल. तेव्हा आता इथे जो काही शिवा आहे, तो जो काही आशू आहे तो इथे बोलत असतो, नाही आई, मी इथून कुठे येणार नाही, मी इथेच राहणार आहे वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि त्यानं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता आई, तू माझी काळजी करू नकोस, जोपर्यंत मी इथे स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी कुठे येणार नाही, हे सर्व काही इथे तो बोलत असतो. आणि आता इकडे त्याची आई तर निघून जाते. त्याची आई इथून निघून गेल्याच्या नंतर मात्र आता इथे जी काही शिवा आहे, शिवा बोलत असते, आशू तू जायला पाहिजेस तिकडे. आणि त्याचबरोबर आता जी काही सीताई आहे ती तिकडे गेल्याच्या नंतर घरी मात्र खूपच जास्त गोंधळ झालेला असतो. घरी ते सगळ्यांना वाटत असतं की इथे जी काही शिवाची आई आहे ती कुठे गेली आणि त्याचबरोबर तिने तिकडे जाण्याची काय गरज होती, ह्या सर्व गोष्टी इथे आता तो बोलत असतो.
आणि जे काही आशूचे बाबा आहेत ते सुद्धा बोलत असतात. ती तिथे गेल्यानंतर ती बोलत असते, मी त्याची आई आहे आणि मी ह्या गोष्टी नाही करायचा तर कोणी करायच्या. त्याचबरोबर इथे आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे ह्या पद्धतीने वाटत आहेत, पण मी आई आहे. आई असल्या कारणाने इथे आता मला हे सर्व काही असं इथे करावंच लागणार आहे, पाहावंच लागणार आहे असं इथे ती बोलत असते. आणि जोपर्यंत मी त्याला पाहत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही वगैरे वगैरे असं इथे ती बोलत असते. आता तिनं इथे ह्या गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र जो काही इथे आपला आशू आहे त्याची आई येऊन गेल्याच्या नंतर इथे आता शिवा मला असं वाटतंय की तू एकदा तिकडे जाऊन यावंस. पण आता इथे आशू बोलत असतो, नाही मी कुठेही जाणार नाही. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेव, तिकडे जाण्याची काही एक गरज नाहीये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जो काही आपला हा आहे आशू आहे, म्हणजे सीताई बोलत असते तिच्या आशूच्या बाबांना, आणि तेव्हा ते बोलत असतात, तुझं जरा खूपच जास्त होते, तू असं नाही वागायला पाहिजे. पण आता मी काही एक चुकीचं करत नाहीये, मी करते ते अगदीच बरोबर करत आहे असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा आता इथे त्या मुलीचा तू इथे विचार करायला हवास, आणि तू त्या मुलीचा विचार का करत नाही असं इथे ते बोलत असतात. त्यांनी ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता इथे प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते, आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने नाही करायचा असं इथे जे काही शिवा आहे तिचं म्हणणं असतं. पण आशू मात्र तिच्या कुठल्याच गोष्टीचं काहीच ऐकत नसतो. इकडे मात्र जी काही दिव्या आहे, दिव्या मात्र इथे तिकडे काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने ह्या गोष्टी चाललेल्या आहेत याचाच तपास ती आणि याचा सुगावा ती करत असते. आणि ह्या सर्व गोष्टी इथे तिनं केल्याच्या नंतर आता बऱ्याच काही अशा गोष्टी इथे होणार असतात. तर आता प्रेक्षकांनो इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत, हा नाही हा नाही आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने होत असताना मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते. आता काही जरी झालं तरी सुद्धा जी काही दिव्या आहे, दिव्या मात्र इथे ह्या सर्व गोष्टी इकडे सांगण्याचं काम करत असते. आणि ह्या सर्व गोष्टी तिने इकडे सांगितल्याच्या नंतर मात्र आता बऱ्याच काही अशा गोष्टी ते झालेल्या असतात. आणि त्या बऱ्याच काही गोष्टी ते झाल्याच्या नंतर आता इथे जी काही दिव्या आहे आणि त्याचबरोबर आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट इथे झालेली असते, आणि ती म्हणजेच की जो काही आपला इथे जो काही इथे आता आशू आहे, आशू एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की आता काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने नाही करायच्या वगैरे म्हणूनच ते सर्व काही प्रयत्न इथे करत असतो. आणि मी लवकरच आता इथे स्वतःच्या पायावर उभा राहीन आणि सर्व काही ते करून दाखवेल म्हणत असतो. पण इकडे सीताईला मात्र खूपच जास्त त्रास होत असतो. इथे जे काही आशूचे बाबा आहे ते समजावण्याचं काम करत असतात, आणि तेव्हा ती बोलत असते, आता मुलाला माझा मुलगा किती मोठा झाला तरी सुद्धा, पण आता त्याआधी इथे शिवाच्या आईला त्यांनी उघड धमकी दिलेली असते, जर माझ्या मुलाला खर्चटलं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही वगैरे वगैरे असं इथे ते बोलत असतात. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप छान आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण प्रेक्षकांनो आता इथे पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जी काही इथे आता शिवा आहे, जो काही जी काही शिवा आहे, आणि त्याचबरोबर जो काही अश्व आहे, अशूचा हा नवीन संसार जो त्यांनी इथे गॅरेजमध्ये मांडलेला असतो, आणि तेव्हा आता इथे त्यांना बऱ्याच गोष्टींना इथे सामोरं जावं लागणार असतं. पण आता इकडे मात्र जी काही सीताई आहे, सीताई इथे जो काही अशू आहे, अशूला होणारा त्रास बघून शिवाला सून म्हणून स्वीकारेल का हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे.
तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्ह्यू जर ऐकायचे असतील, पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.